जय शिवराय भावांनो, कशा आहात? मजेत ना? तर श्रीमान रायगड माझ्यापासून फक्त 10-11 किलोमीटर राहिलेत. तर आता अशा ठिकाणी मी आहे जिथं कोणी नाही आहे, फक्त मी होऊन छत्री आणि माझी बॅग, आम्ही एवढेच जण आहोत. आणि तर हो, हे बघा, इथे कोणी म्हणजे कोणी नाही आहे. मी बघील तिकडं जंगलवनीच आहे, फॉरेस्ट असंच आहे बहुतेक. इथे कोणीच म्हणजे कोणीच नाही आहे. घरं आहेत, असं ते भूतवाड असतो ना, सेम त्याच्यासारखं दिसते. मी पोचलोय आता, शेवटचा घाट आहे सध्या. मी चढतोय आणि ह्याच्या पलीकडे आपल्या श्रीमान रायगडचा पहिली पायरी येईल. हा 7-8 किलोमीटरचा घाट संपला. तर हा आहे शेवटचा घाट. हा घाट झाला मग आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमंत रायगड. तर हे आपले श्रीमान रायगड. तर फायनली मी पोचलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमंत रायगड. नमस्कार. तर इथून दिसत नसेल तर आपले दोघं तिथं आहेत. श्रीमान रायगड पोचलो भाई लवकरच. तर मी दोघा तिथे होतो, तर असं आलो, पण इथं राऊंड होता मोठा. तर मी इथून शॉर्टकट घेतलेला, इथून वरती आलो मी. माझं एवढं मी चाललेलो, तर तिथे एक आंब्याचं झाड होतं. आंबा भेटला मस्तपैकी, गोड आहे एकदम. खरंच जंगली आंबा गोड आहे म्हणायचं. नवीन नाव, जंगली आंबा. एक नंबर आहे. कोणी नाही आहे खरंच. एवढं भीती पण वाटायला लागली, पण राजांसाठी काय पण. सगळीकडे जंगलच जंगल आहे. आणि हे आहे ना, हे डोंगर, ह्या डोंगराच्या पलीकडच्या साईडला श्रीमान रायगड आहेत. त्यामुळं जोश आलाय जायचा. तर एवढं मी लांब आलोय, तर मला भेटलं नाही. शेवटी आज मला भेटले करवंद. थांबा तुम्हाला दाखवतो. तर ही बघा, एवढी करवंद भेटली. अजून खूप आहे, पण चप्पल घसरायला लागली म्हणून राहू द्या म्हणलं, लय खाली नको जायला. तर हे बघा, सगळं जंगलच जंगल आहे. तर मला एवढी थोडीशी भेटली आहे. इथं पण भरपूर आहे बघा. एवढं लकडलंय झाड, पण काय जाता येत नाही तिथपर्यंत.